त्याला उत्तर देतील। दरम्यान या कार्यक्रम पत्रिकेतून एकनाथ शिंदेंचं नाव वगळल्याप्रकरणी वनमंत्री आणि भाजपचे नेते गणेश नाईक यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूयात। पण शेवटचा प्रश्न, तुमच्या घरी शिवसेनेला आवडण्याचा प्रयत्न नाही मला कोणी नाही। कार्यक्रम पत्रिकेत नाही एकनाथ शिंदेचं नाव नाही ते नागपुरानं विचार। पण शेवटचा प्रश्न, तुमच्या घरी शिवसेनेला आवडण्याचा प्रयत्न नाही मला कोणी नाही। कार्यक्रम पत्रिकेत नाही एकनाथ शिंदेचं नाव नाही ते नागपुरानं विचार। तर गणेश नाईकांचं असं म्हणणं आहे की या संदर्भात महापौरांना विचारा। नरेश म्हस्के जे शिवसेनेचे खासदार आहेत आणि श्रीकांत शिंदे या दोन्ही खासदारांची नावं या पत्रिकेमध्ये आहेत, मात्र पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव या पत्रिकेत नाही आणि त्यामुळेच हा सगळा मानापमान नाट्य आता रंगलेला आहे। नवी मुंबईमध्ये हा कार्यक्रम होतोय आणि याच कार्यक्रमावरून हा वाद उफाळलेला आहे। पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध भाजप या सत्तेतल्या दोन प्रमुख पक्षांमध्ये हा वाद आपल्याला पाहायला मिळतोय। नेहमी आपण सरकार विरुद्ध विरोधी पक्ष असा वाद पाहतो, मात्र यावेळी दोन सरकारमधल्याच पक्षांमधला हा वाद सवाट्यावर आलेला आहे। भाजप विरुद्ध शिवसेना वाद नवी मुंबईमध्ये नवा नाही। यापूर्वी अनेकदा गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे हा संघर्ष, सुप्त संघर्ष किंवा अगदी शीतयुद्ध आपल्याला वारंवार पाहायला मिळालेलं होतं। त्याचीच पुनरावृत्ती या निमित्तानं पुन्हा होतीये आणि यावर शिवसैनिक आक्रमक भूमिका घेताना दिसतात। या कार्यक्रमस्थळी शिवसैनिकांनी गोंधळ घातलेला आहे। शिवसैनिक बॅनर घेऊन आलेत, गणेश नाईकांच्या विरोधात जोरदार घोषणा